So we are discussing the numericals on chapter number 1st, that is rotational dynamics of 12th science, and in this lecture we are discussing type number 12, that is velocity of particle in vertical circular motion if the particle just completes vertical circular motion. म्हणजे जेव्हा पार्टिकल वर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय पण करत असताना तो जस्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल तर त्यावेळेस वेगवेगळ्या पोझिशनला त्याची वेलॉसिटी किती असेल, ती साहजिकच आहे मिनिमम असणार आहे प्रत्येक पोझिशनला, तर ती किती असते या फॉर्म्युल्यांवरचे एक्झाम्पल्स आपण या टाईपमध्ये बघणार आहे. बघा त्यातला पहिला फॉर्म्युला, द मिनिमम वेलॉसिटी ॲट द टॉप ऑफ सर्क्युलर मोशन, म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशनच्या टॉप पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी किती असते, तर ती असते √GR. द मिनिमम वेलॉसिटी ॲट द हॉरिझॉन्टल ऑफ VCM, वर्टिकल सर्क्युलर मोशनची हॉरिझॉन्टल जी पोझिशन आहे ही वर्टिकल सर्क्युलर मोशन असेल तर ही आणि ही हॉरिझॉन्टल पोझिशन, तर ती असते √3GR. द मिनिमम वेलॉसिटी ॲट द बॉटम ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन, तर ती असते √5GR. आता तिन्ही फॉर्म्युलांकडे लक्ष ठेवा. बॉटम पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी असते √5GR, हॉरिझॉन्टल पोझिशनला असते √3GR, तर टॉपला असते √GR. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात कमी स्पीड असतो टॉप पोझिशनला आणि सगळ्यात जास्त स्पीड असतो बॉटम पोझिशनला. तिन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. जनरल फॉर्म्युला याचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. द मिनिमम वेलॉसिटी ॲट एनी पॉईंट इन वर्टिकल सर्क्युलर मोशन इज √RG इन ब्रॅकेट 3 + 2 cos θ. ठीक आहे, याच्यावरनं पण तुम्हाला त्याची मिनिमम वेलॉसिटी काढता येते. हॉरिझॉन्टल पोझिशन नसेल, लोएस्ट पोझिशन नसेल किंवा टॉप पोझिशन नसेल, कोणती तरी वेगळी पोझिशन असेल तर त्या पोझिशनसाठी थिटा तुम्हाला दिलेला असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला वेलॉसिटी त्या पोझिशनची शोधता येईल. थिटा काय आहे तर अँगल विथ वर्टिकल, त्या बॉडीने वर्टिकलशी केलेला अँगल किती आहे तो अँगल. मग लिनियर वेलॉसिटी जर आपल्याला काढता येते तर अँग्युलर वेलॉसिटी पण काढता येईल. द मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट द टॉप इन VCM, तर VT/R, ओमेगा इज इक्वल V/R फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला मिळतो √G/R. द मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन, तर ओमेगा इज इक्वल VH/R, सो √3G/R. बरोबर आहे. द मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट द बॉटम इन VCM, तर फॉर्म्युला येईल ओमेगा L इज इक्वल VL/R, सो इट इज √5G/R. ठीक आहे. असे हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत की ज्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. पण इथे लक्षात ठेवा, हे जे सगळे फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत ते केव्हा, जर जस्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन होत असेल तर. ओके, पहिलं एक्झाम्पल, अ पार्टिकल ऑफ मास 100 ग्रॅम इज टाईड टू द एंड ऑफ अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 1 मीटर. ठीक आहे, 100 ग्रॅमचं मास आपण एका दोऱ्याला बांधलं, दोऱ्याची लांबी 1 मीटर दिलेली आहे. इट इज रोटेटेड इन अ वर्टिकल सर्कल, तो दोरा आपण वर्टिकल सर्कलमध्ये फिरवला म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन सुरू आहे. इफ द स्ट्रिंग मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ द वर्टिकल, त्या दोऱ्याने समजा वर्टिकलशी 60 डिग्रीचा अँगल केला आहे. कॅल्क्युलेट इट्स वेलॉसिटी ॲट दिस पोझिशन, तर त्या ठिकाणी वेलॉसिटी किती असेल ते आपल्याला विचारलं आहे. सो मास ऑफ द ऑब्जेक्ट इज 0.1 किलोग्रॅम, लेंथ ऑफ द स्ट्रिंग मीन्स रेडियस ऑफ द सर्कल इज 1 मीटर, θ इज 60 डिग्री अँड यू हॅव टू फाइंड velocity at that any random position. Velocity at any position is √RG in bracket 3 + 2 cos θ. R is 1, G is 9.8, 3 + 2 cos 60. So 9.8 in bracket 3 + 2 cos 60 ची व्हॅल्यू 1/2. सो 3 + 1 होईल म्हणजेच 4. सो 9.8 × 4 म्हणजेच 39.2 आणि 39.2 हे स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट काढलं आपण, स्क्वेअर रूट येतं 6.27 मीटर पर सेकंड. पाहिजे असेल तर लॉगनी स्क्वेअर रूट काढा. काय करसाल, 39.2चा लॉग घ्यायचा, त्याचा हाफ करायचा, त्याचा अँटी लॉग काढायचा, किंवा डायरेक्ट स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये 39.2चा लॉग स्क्वेअर रूट तुम्हाला मिळेल. ॲन्सर येतं 6.27 मीटर पर सेकंड. सेकंड एक्झाम्पल इज, अ स्मॉल स्टोन टाईड टू ॲन इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग ऑफ निग्लिजिबल मास इज रोटेटेड इन अ सर्कल ऑफ रेडियस 2 मीटर इन वर्टिकल प्लेन. म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन सुरू आहे, रेडियस आहे 2 मीटर. फाइंड द स्पीड ॲट हॉरिझॉन्टल पॉईंट ऑन द सर्कल, तर या मोशनमध्ये त्या बॉडीचा स्पीड तुम्हाला शोधायचा आहे हॉरिझॉन्टल पोझिशनला. रेडियस इज गिवन 2 मीटर अँड VH आपल्याला काढायचं आहे. हॉरिझॉन्टल पोझिशनला वेलॉसिटी, मिनिमम वेलॉसिटी असते √3GR.
टाका व्हॅल्यूज. 3 जीची व्हॅल्यू 9.8, आरची व्हॅल्यू 2. सो 3 इंटू 19.6 म्हणजेच 58.8. सो स्क्वेअर रूट ऑफ 58.8 इज 7.66 मीटर पर सेकंड. शोधता येतं आपल्याला, एकदम इझी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज अ स्मॉल स्टोन tied to an inextensible string of negligible mass is rotated in a circle of radius 3 meter in vertical plane. Vertical plane मध्ये त्याला फिरवतोय, रेडियस आहे 3 मीटर. फाइंड द स्पीड ॲट लोएस्ट पॉईंट ऑन द सर्कल. तर लोएस्ट पॉईंटला त्याचं स्पीड किती असेल ते काढायचं आहे. मग लोएस्ट पॉईंटला स्पीड किती असतो? √5 GR. सो √5 जीची व्हॅल्यू 9.8, आरची व्हॅल्यू 3. सो 15 इंटू 9.8 म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 147 म्हणजेच 12.12 मीटर पर सेकंड. हा स्पीड असेल बॉटम पोझिशनला त्या ऑब्जेक्टचा. द फोर्थ एक्झाम्पल इज an object of mass 2 kg performs vertical circular motion if its motion is such that it just completes the circular motion. Then find the maximum velocity and position of maximum velocity. आता जस्ट वर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय असं आपल्याला दिलेलं आहे. तर मॅक्झिमम वेलॉसिटी किती असेल आणि त्या मॅक्झिमम वेलॉसिटीची पोझिशन कोणती असेल हे दोन पॉईंट आपल्याला विचारले आहेत. सो मास ऑफ द ऑब्जेक्ट इज 2 kg VL. As the particle just complete vertical circular motion, so its velocity is maximum at lowest position. हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात जास्त वेलॉसिटी लोएस्ट पोझिशनला असते आणि ती किती असते? √5 GR. सो द वेलॉसिटी ॲट लोएस्ट पॉईंट इट VL इज इक्वल टू √5 GR. 5 जीची व्हॅल्यू 9.8, आर इज 2. सो √98 म्हणजेच 9.9 जवळपास मीटर पर सेकंड. स्क्वेअर रूट तुम्हाला शोधता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल ऑक्टोबर 2014 मधलं आहे. कोर्टामध्ये विचारलेलं. A stone of mass 5 kg tied to one end of the rope of length 0.8 meter is wheeled in a vertical circle. Vertical circle. Find the minimum velocity at the highest point and at the midway point. Highest point and the midway point. Midway point म्हणजेच horizontal position. ठीक आहे. मग आता मिनिमम वेलॉसिटी हायेस्ट पॉईंट काय फॉर्म्युला? √GR. So G is 9.8, R is 0.8. Put the values. So it is root of 9.8 into 0.8. So it is 7.84 means 2.8 meter per second. आता द मिनिमम वेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन पण आपल्याला शोधायची आहे. हॉरिझॉन्टल पोझिशन शब्द नव्हता वापरला त्यांनी, मिडवे पोझिशन म्हटलं होतं. मिडवे पोझिशन म्हणजेच हॉरिझॉन्टल पोझिशन. सो VH इज इक्वल टू √3 GR. मग व्हॅल्यूज टाका. 3 जीची व्हॅल्यू 9.8, आरची व्हॅल्यू 0.8. सो इट इज 2.4 इंटू 9.8. सो इट इज 4.85. याचं स्क्वेअर रूट येतं 4.85. लॉगची कॅल्क्युलेशन तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल इज अ बॉडी ऑफ मास 2 kg इज अटॅच टू अ रोप ऑफ लेंथ 1 मीटर अँड रोटेटेड इन अ व्हर्टिकल सर्कल. मास दिलंय, त्या व्हर्टिकल सर्कलची रेडियस दिली 1 मीटर. इफ इट जस्ट कम्प्लीट्स व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, फाइंड इट्स अँग्युलर वेलॉसिटी ॲट बॉटम, हॉरिझॉन्टल अँड टॉप पोझिशन. तो जर जस्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल तर या 3 वेगवेगळ्या पोझिशनला म्हणजे बॉटम पोझिशनला, हॉरिझॉन्टल पोझिशनला आणि टॉप पोझिशनला आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी शोधायची आहे. मग आता अँग्युलर वेलॉसिटीचे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. द मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट द बॉटम पोझिशन सो दॅट बॉडी जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ओमेगा लोएस्ट इज इक्वल टू √5 G अपॉन R. मग आता व्हॅल्यूज पुटअप करा. सो रूट ऑफ 5 G अपॉन R फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या. 5 जीची व्हॅल्यू 9.8 आणि आर आहे 1 मीटर. सो इट इज 49 आणि 49चा रूट आहे 7. सो लोएस्ट पोझिशनला त्याची अँग्युलर वेलॉसिटी असेल 7 रेडियन पर सेकंड किंवा मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी असेल 7 रेडियन पर सेकंड. त्यानंतर मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट द हॉरिझॉन्टल पोझिशन सो दॅट द बॉडी जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. अँग्युलर वेलॉसिटी और मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन इज √3 G अपॉन R. सो 3 इंटू G इज 9.8 अपॉन R इज 1. सो 29.4चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. 29.4चं स्क्वेअर रूट येतं 5.42 रेडियन पर सेकंड. म्हणजे एवढी अँग्युलर वेलॉसिटी असेल मिनिमम ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन. इन द सेम वे द मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी ॲट द टॉप पोझिशन सो दॅट बॉडी जस्ट कंप्लीट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. फॉर्म्युला आहे √G/R. G इज 9.8 अपॉन R म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 9.8 आणि 9.8चं स्क्वेअर रूट किती असतं? 3.13 रेडियन पर सेकंड. बघा आता आपण या टाईपमध्ये काय केलं आहे की वेगवेगळ्या पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी किती असेल ते आपल्याला विचारलं होतं आणि मिनिमम अँग्युलर वेलॉसिटी किती असेल सगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स मी या ठिकाणी तुम्हाला कव्हर करून दिले आहेत. ओके.